नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर असणाऱ्या पंचायत समितीमध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी येण्याचं कारण असं की तुळजापूर तालुक्यातील तीर्थखुर्द या गावच्या मल्लाप्पा धोंडीबा मिटकरी या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा प्रश्न आहे, त्यांच्या नोकरीचा प्रश्न होता आणि आत्तापर्यंत त्या व्यक्तीनं प्रशासनामध्ये जिल्हा परिषदेमध्ये नोकरी केलेली आहे। त्या कर्मचाऱ्यावर कसा अन्याय होतो आहे आणि त्यांना न्याय कसा मिळत नाही या विषयावर आपण संबंधित मल्लाप्पा धोंडीबा मिटकरी यांचे चिरंजीव आपल्यासोबत आहेत। त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया आणि त्यांची काय मागणी आहे आणि नेमकी मागणी कशा पद्धतीनं मान्य झाली पाहिजे हेही आपण त्यांच्याकडून विचारून घेणार आहेत। आपल्यासोबत आहेत मल्लाप्पा धोंडीबा मिटकरी यांचे चिरंजीव। साहेब, तुमचं नाव काय? पवन मल्लाप्पा मिटकरी। काय करता सध्या? मी शेती करतो सर। शेती करता। आता वडिलांचं वय किती आहे? सर 92 वर्ष वय आहे। 92 वर्ष। बरं, मला सांगा, त्यांची पेन्शन मिळावी, त्यांच्या नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावं म्हणून त्यांचा कोर्टाचा आदेश आहे। हो, आणि त्या आदेशाप्रमाणे त्यांना नोकरीत घेतलं सुद्धा। हो, पण त्या काळची पेन्शन मिळाली नाही असं तुमचं मत आहे? बरोबर। त्या पेन्शनसाठी काय नेमकं केलं? सर, ह्या पेन्शनसाठी आम्हीच्या वडिलांनी हे आपल्या लेबर कोर्टात केस घातली होती। बर बर। लेबर कोर्टातून कोणत्या गावला? औरंगाबाद। औरंगाबाद। किती दिवस केस चालली? जर सर 10-15 वर्ष चालली केस। 15 वर्षे चालली। हो। आणि 15 वर्षानंतर तर केस आमच्यासारखी लागली सर। निकाल लेबर कोर्टात आमच्यासारखा निकाल लागला। बरं, पुढे काय झालं? परत पुन्हा आम्ही असंच पुन्हा वडील घरी आले आणि ह्याचं सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढंच आहे की सर 1982ला वडील हे कालेकर हा करार लागू कालेकर हा करार लागू झाला आणि 1999ला वडील रिटायर झाले। म्हणजे 1982ला कामाला लागले आणि 1999 पर्यंत त्यांनी काम केलेलं आहे। काम केल्यानंतर ते नियमाप्रमाणे, सरकारच्या नियमाप्रमाणे ते रिटायर झाले। मग पुढं? पण त्याच्यानंतर आम्ही वडील आमचे सारखंच हेलपाटे मारते जिल्हा परिषद। मग रिटायर झाले, कशामुळे हेलपाटे मारतात? हे पेन्शनसाठीच। म्हणजे काम करून सरकारचं 1982 ते 99 पर्यंत नियमाप्रमाणे काम झालं, पण या कालावधीचा जो पेन्शनचा भाग आहे तिथे पेन्शन त्यांना मिळाली नाही सर। मग किती वर्ष चक्रा मारता तुम्ही? आज सर एक 10 वर्ष तर झालं अजून सुद्धा मारते सर। वडील सारखंच येत नाही, त्याला दिसत नाही आणि ऐकायला पण येत नाही सर। बर। आणि सर मी माझी 2-3 एकर शेती आहे सर। त्यातली 2 एकर तलावात गेली, 1 एकर शेत राहिली। आज सध्या उपासमारीची वेळ आहे सर। तरी सुद्धा प्रशासन आणि सर मग वडील माझे शिवसाहेब सर जाधव साहेबाकडे आणि कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याकडे जाऊन आले तर उडवाउडीचं उत्तर बरं। वडिलांची काही थकीत रक्कम सुद्धा आहे असं बी सांगितलं तुम्हाला? हो, असं आहे ना सर। किती आहे? आता माझ्या अंदाजेप्रमाणे 3,65,000 आणि काहीतरी रक्कम आहे का नाही? हो। आणि ही रक्कम जी आहे ती तुम्हाला व्याजासहित मिळावी लागते। हो, कारण बघा, तुमचं हे पत्र कधीचं आहे? 24 एप्रिल 2001चं पत्र आहे आणि त्याच्यात तुमच्या वडिलांना रक्कम मिळणे बाकी आहे 3,65,112 रुपये। 192 12 का 92? 3,65,192 रक्कम तुमची थकीत आहे आणि ही थकीत रक्कम 2000 म्हणजे 24 एप्रिल 2001 पासून व्याजासहित मिळाली पाहिजे। होय ना खऱ्या नियमानं। तर ती रक्कम मिळवण्यासाठी तुम्ही काय केलंय?
ती रक्कम मिळवण्यासाठी आम्ही वारंवार जिल्हा परिषदेला जातो सर. बरं, तुम्हाला किती रक्कम मिळाली? तुम्ही काहीतरी रक्कम मिळाली मला? आम्हाला जर बरेच त्यांनी रिटायर ही कोर्टाचा निकाल आल्यावर 3 का 3.5 लाख रुपये आम्हाला सर. करेक्ट सांगा, 3 का 3.5 लाख? 3.5 लाख रुपये. 3.5 म्हणजे न्यायालयाचा आदेश आल्यानंतर 3.5 लाख रुपये दिलेले आहेत. हा, हे कधी दिले अंदाजे? आता सर त्याची रिटायर झाल्यावर म्हणजे 1999लाच मिळाले म्हणायचं? नाही परत कोर्टाचा निकाल आल्यावर सर. हा, कोर्टाचा निकाल किती दिवसांना आला असा अंदाजे? सर 1-2-4 वर्ष? 2004ला भेटले सर. हा 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 2004 ला भेटले. मग 2004 पासून जी थकीत आहे हा 2025 पर्यंत हा जी काय नियमाप्रमाणे उर्वरित रक्कम आहे ती व्याजासहित मिळाली. सेद मिळावे. हा. आणि सर त्यांना पेन्शन लागू झालेले आहे. हा, त्या पेन्शनचं आज 18-19 वर्षाची पेन्शनची थकलेली आहे. लागू झालेले आहे? लागू झालेले आहे सर. लागू झालेलं पत्र वगैरे तुमच्याकडे आहे? आहे ना सर. बर बर बर. मग आता काय मागणी आहे तुमची? आम्हाला लागू झालेली पेन्शन तुम्हाला हा, मिळावी मिळावी आणि थकीत असणारी रक्कम तुम्हाला मिळावी. आणि इथून त्यांना पेन्शन पुढे काय जिवंत असेपर्यंत? जिवंत असेपर्यंत मिळावी. मग आई आहेत? आई वारलेत सर. अजून काय मागणी? अजून दुसरी काय मागणी? एवढीच मागणी आहे आपली. तुमचं नाव काय म्हणलं? पवन मल्लप्पा मिटकरी. हे पवन पवन हे पवन मल्लाप्पा मिटकरी आहेत आणि यांच्या वडिलांचं नाव आहे मल्लप्पा धोंडेबा मिटकरी. मल्लाप्पा धोंडीबा मिटकरी. तर वडिलांचं वय 92 वर्ष आहे. आतापर्यंत असणारी थकीत रक्कम आणि लागू झालेली पेन्शनची रक्कम जिवंत असेपर्यंत त्या व्यक्तीला मिळावी अशी मागणी संबंधित त्यांचे पुत्र, काय नाव तुमचं? पवन मल्लाप्पा मिटकरी यांची आहे. तर प्रशासनातले अधिकारी वारंवार चक्रा करून सुद्धा उडवाउडवीचे उत्तरं देत असल्यामुळे न्याय काय लवकर मिळत नाही आणि ती न्याय तात्काळ मिळावा अशीच आता महाराष्ट्र सरकारकडं आमची मागणी आहे. कारण महाराष्ट्र सरकार असू द्या किंवा न्यायालयाने दिलेले आदेश असू द्या, न्यायालयाने दिलेल्या आदेशाला जर केराची टोपली हे प्रशासकीय अधिकारी दाखवत असतील तर प्रशासनातल्या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. आणि प्रशासनामध्ये ड्रायव्हर म्हणून जिल्हा परिषदेला काम करणाऱ्या मल्लाप्पा धोंडेबा मिटकरी यांना तात्काळ न्याय मिळाला पाहिजेत अशीच माझी मागणी आहे असं त्यांचे चिरंजीव म्हणतायत. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार नेमकं या अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार आहे आणि न्यायालयाची आदेशाची प्रत ते केराच्या टोपली जर टाकत असेल तर त्या कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी अशीच मागणी मल्लाप्पा मिटकरी यांच्या चिरंजीवाची आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं कशा पद्धतीनं मिटकरी यांना न्याय मिळणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. असेच समाजहिताचे अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.